मांगे मांगे शीशा एकलवी की तरह। अरे भाभी मांगी दीवर लक्ष्मण की तरह, भाभी मांगी दीवर लक्ष्मण की तरह, भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह। प्रत्येकाला अपेक्षा आहे, प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा श्रावणबाळ झाला पाहिजे, पण प्रत्येक पत्नीनं पतीला श्रावणबाळ होताना बघायची, दृष्टी ठेवायची. कदाचित एका हाताने टाळी वाजत नाही. मी फक्त सुनबायांना बोललो, आता मायांनाही सांगतो, तुम्ही बी जास्त किडा पाडायला नाही पाहिजे, कारण एका हाते टाळी वाजत नाही ना. हो, काही सासू आहेत ना, सुनबाई जर का पोऱ्यान गाडीवर बडीन पुढे जासू ना, लगेच बाजू आली दको ती कशी मुसळत आणेन बटणी दको. आणि ती मोटरसायकलवर जवाईन अंड्यावर जर येस ना, दाबावर का पापडे टाके ना, तरी मी सांग दकवा गंगो बिकू दकवा माय मन सोनचिडी, काही मजा नाही राहील. म्हणजे तुम्ही सोनचिडी, दुसऱ्यानी मजा ना मुसळानी मराल टाईमवर चहा बेटी तुला वाय वारले. एका हाताने टाळी वाजत नाही, दोघं बाजू सेम पाहिजे तर जमतंय ते. विठ्ठल 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 विठ्ठल. राजा दशरथाना पुत्र कामिष्ठी यज्ञ ठेवला आणि यज्ञामध्ये तिघ पत्नींना प्रसाद दिला. काही प्रसाद घारीनं उचलला आणि घारीनं उचलल्याच्या नंतर घार घेऊन जात होती अरण्याच्या मार्गानं. अंजनी माता तपाला बसलेली होती आणि अंजनी माताच्या हातात तो प्रसाद पडला. तो प्रसाद अंजनी मातेनं खाल्ला. प्रसाद खाल्ल्याच्या नंतर अंजनी मातेला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर हनुमंतरायांचा जन्म झालाय. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका आता मूळ अभंगाकडे वळूया. अभंग ज्यांचा निवडलाय ते म्हणजे नाथ बाबा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. नाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सर्वच लोकांना ते आवडलं असेल का? हो बाबा, सर्वच लोकांना आवडलं असेल का? अजिबात नाही. तुमच्या एरियाचा नगरसेवक जर तुम्ही बिनविरोध काढला ना, तुमच्या एरियाचा नगरसेवक बिनविरोध जरी काढला, सांगताना सांगतो आपण की आमचा नगरसेवक बिनविरोध आहे, पण मला सांगा त्याला विरोधक कोणीच नाही का? कोपरामा चालवणार चावी दे तर मला ते चालत नाही रे, पण तात्यामुळे आहेत ना पडणं. बरोबर आहे की नाही? ज्याला बिनविरोध म्हणतो त्याचा सुद्धा कोणीतरी विरोधक आहे. मग नाथ बाबांना शांती असं आहे का? नगरसेवक आहेत दोन्ही जणी, दोन्ही विरोधी आहेत. आता तुम्हाला सत्कार करूया त्या बात. दोन्ही विरोधक शेत सांग, दोन्ही संघे पटेल शेत ऐकत नको आपले. म्हणजे तुम्ही ठरायले कोणती का पार्टी ना आपलीच राहील. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. शांती ब्रह्मनाथ बाबा. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढाच अधिकार असावा. सांगावं तीच गोष्ट जी आपण स्वतःच्या आचरणात आणतो तेच लोकांना सांगायचं, अन्यथा सांगायची गरजच नाही. नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराचा हात धरला. नाथबाबांना सांगायला लागली, बाबा या पोराला तुमच्याकडे आणलंय. म्हणले कशासाठी ताई? बाबा यो पोरग गुळ लई खातं, या पोराचं गुळ खाणं बंद करा. नाथबाबा म्हणले 8 दिवसाच्या नंतर आणा ताई. 8 दिवसाच्या नंतर पोराला आणलं आणि नाथबाबांना सांगितलं, बाबा यो पोरग गुळ खाणं बंद करत नाही, याचं गुळ खाणं बंद झालं पाहिजे. नाथबाबांनी त्या पोराला सांगितलं, बेटा आजच्या नंतर गुळ खाऊ नकोस. ताई सांगितलं गेलं घेऊन जा म्हणले तुमच्या पोराला. बाई रागावली, बाबा तुम्ही शांती ब्रह्म नाथ बाबा आहात, मी तुमच्याकडनं कोणत्या आशेनं आली? तुम्हाला जरी एवढा शब्द बोलायचा होता मग त्याच दिवशी सांगायला काय अडचण होती का बेटा गुळ खाऊ नकोस? इतकंच बोलायचं होतं ना, मग त्या दिवशी का नाही बोलले? तेव्हा नाथ बाबा सांगत होते, बाई त्या दिवशी बोललो असतो पण प्रभाव पडला नसता. म्हणे कसं काय? कारण तर मी जिथला गुळी खाऊ ते त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं? पहिले 8 दिन मी बंद करत त्याला आज सांगणार गुळी खाऊ नको असं. बोलताना सुद्धा तारतम्य राखूनच नाही का?
प्रभाव कधी पडतो? बोलणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे आणि ऐकणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे, तर बोलण्याला अर्थ आहे. इथं सांगणारे नाथबाबा आहेत आणि ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. पण जेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. काही काही लोकांच्या पोटात दुखत होतं. एकानं नाथबाबांना खरंच एवढी शांती ब्रह्म आहेत का? नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून एकानं काय केलं माहिती आहे का? नाथबाबांच्या अंगावर थुंकला. किती वेळेस? 108 वेळेस थुंकला. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं थुंकणारा व्यक्ती कोण आहे. इतकी शांती. शेवटी त्या माणसाला लाज वाटली. अरे 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही, म्हणले कसला माणूस आहे. त्या नाथबाबांच्या येऊन पाया धरले त्या यवनाला लाज वाटली. नाथबाबांचे पाय धरले. पण पहिला दुश्मन बी खानदानी होता साहेब, पहिला दुश्मन बी खानदानी होता. बरोबर आहे की नाही? पहिले असं गांधीजी सांगत म्हणे, कोणी जर आपल्याला एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. समोरच्याला लाज वाटेल बा असं. आता लोकेशनी लाज सोड दिली. आता गालावर दिली दुसरा पुढे करतात आणि बट्टी ना. हा, जगायची आपल्याला लोकांसारखी पद्धत बदलावी लागते बरं का. तेव्हा नाथबाबा शांत होते. लोकही तसे होते काही काही गोष्टींमध्ये. आता लोक जास्त 150 नाव घेतात. आपली बी बनणं पडेल बरं बाबा, नाही ते लोक डोकावर बसून डान्स करते. आता पहिले सारखा राहणार नाही लोके. आपण जर एखाद्या माणसाकडे माफी मागायची आहे, तुम्हाला सांगतो बरं का, मना कीर्तनात देव कमी आणि जगानी पद्धतच जास्त सांगा. एखाद्या व्यक्तीकडे आपल्याला वाटलं की आपलं बोलण्यात तोल गेला किंवा आपलं कुठंतरी चुकले, आपण नक्कीच पाया पडून माफी मागायला पाहिजे. आपण फोन करा ना, पण अशा माणूसले फोन करा ना माफी मागाना की त्याला आपली माफी मागायला लाज वाटायला पाहिजे. उलट तो कितला बी मोठा होईल त्यानं म्हणा पाय अरे जाऊ दे रे, एवढा मोठा महाराज बिचारा रवी किरण महाराज पाय पडून माफी मागणार असेल गाव झाला काय याला उपाधी मनमादरी ठेवा. असा माणूस पण माफी मागितली तर बरोबर आहे. बाकी नाही इथला वायबा राहतो त्यातले जर सांगा ना दादा तुम्हाला पाय पडस मला माफ कर द्या, काय नवीन बोला माफ रेकॉर्डिंग करस. आणि तिसरा सांगा डायरेक्ट पाय पडायला लावतात आपण त्याला. पाय शिलगायचे तुम पायाचे राखेल काय. असाच माणूस पण माफी मागा ना की त्याला आपली माफी मागेल दया पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, तरी सुद्धा काही लोकांना वाटत होतं की नाथबाबा खरंच शांत आहेत का. त्यांची पुन्हा परीक्षा घेतली. एकानं विडा उचलला, नाथबाबांना राग आणून दाखवतो. मग काय केलं? विडा उचलला, नाथबाबांना राग आला पाहिजे, पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांना राग आणण्यासाठी. नाथबाबा म्हणे बापरे काय वायफार धंदाशे भाऊ. पण नाथबाबा शांत होते, बोलत नाही. हाव भाऊ देवारापर्यंत पोची घ्या, बोलू नका. हाव भाऊ देवारापर्यंत चप्पल घाली पोची घ्या, तरी नाथबाबा काहीच बोलतात नाही. अहो म्हणे ते राग कसा येईल, या भाऊल्या बसाल्या असं दिदीनं बस ना. नाथबाबांना त्यांच्या पत्नीला आवाज दिला. नाथबाबांच्या महाराज मंडळी कोणी बोलणार नाही. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं बहिणी? होत आहे. नाथबाबाच्या बायकोचं नाव काय होतं? कोण जानू? आणि आमले माहीत राहतं तू कसाला दडकावतो बुवाडे. ते बी खरं. कमीत कमी संतांचं परिवार, त्यांची मुलं, त्यांच्या पत्न्या एवढं तरी सांगता आलं पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो बरोबर आहे की नाही, एवढं तर सांगताच आलं पाहिजे. पण काय बस माहिती का, एखादी सिरियल लागत ना तेव्हा या दुसरा नावे बरे ध्यान मा ठेवतील, पण संतोषाने ध्यान मा ठेवा. हां, या दोन्ही जो घरनं बाईच नाही ना, एक बाईने जर रांधाय घे ना पेटी मास्तर बाबा, काय दुसरी बाई काय काम करा 3 जोडे झाली बटीन. मग एका देवधर्मच आवायचीच का माय संगीतात आई ती माय सासूल बी अशी धरून जुलूच करस बी. मग ती सासूले धरू करत नाही, जुलू करत. आईचा आव्यामातून नाऊत दारूच आहे का बहिणीच? हा, अरे चर्चाही करायची असेल तर भगवंताची चर्चा करा, त्याच्याकडून आपलं काहीतरी उद्धार होणार आहे. हे दुसऱ्याची निंदा करून फायदा काय होणार आहे? ऐसे बोले बोले ऐसे बोले
विठ्ठल बोले विठ्ठल बोले रे. वा खरं तर हॅलो हॅलो माझ मग काय म्हणा झालं म्हणते माईक दोन होता का नाही चेक करले आधार ना कीर्तन काय विठ्ठल 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 आपल्याला भगवंतानं पाठवले तर नामचिंतनासाठी. हा विषय पांगेल माझा जर मी आता तिकडे गेलो तर ऐका. दुसऱ्याची निंदा करून काहीच फायदा नाहीये. करायचं असेल चर्चा तर भगवंताच्या प्रती चर्चा करायची. निंदा करून काय फायदा. एखादा जर पाप करत असेल आणि त्याच्या पापाचं जर तुम्ही माफ करत बसलात ना तर दुसऱ्याचं पाप आपल्या माथी पडतं एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी एक दृष्टांत मला सांगायला आवडेल तुम्हाला. खरं तर वेळ कमी आहे पण मग महत्वाना पॉईंट मी सोडून चालणार आहे. सांगेशील सोडत नाही म्हणजे सांगून जातो. हो जसं की तुम्ही दुसऱ्याची निंदा करणं काही काही लोकांना आनंद वाटतो. याची निंदा कर त्याची निंदा कर आवासात होतं साथीने ते कर हिने आई कर. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते. लक्षपूर्वक ऐका. साधू महात्मा भिक्षा मागत होते आणि भिक्षा मागत असताना ज्या गल्लीत ते प्रवेश करणार होते त्याच गल्लीमधनं एक प्रेत जात होतं. साधू बाबांना असं वाटलं ज्या गल्लीतून प्रेत निघतंय त्या गल्लीत भिक्षा तरी कशी मागायची. म्हणून साधू महात्मा जागीच थांबले. म्हणले प्रेत निघू देतो आणि मग जातो भिक्षा मागायला. प्रेत निघून गेलं पण त्या घरातून एक बाई बाहेर आली. तरुण स्त्री होती. बाहेर आली. काही प्रेत जातोय बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तिच्या 9 वर्षाच्या पोरीला आवाज दिला. बेटा ए दीदी इकडे ग. काय गाई बेटा बघ ना आपल्या गल्लीतून प्रेत जातोय. माणूस मेलेला दिसतोय. बेटा जा आणि मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला जाऊन बघून ये म्हणले. मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला जाऊन बघून ये. 9 वर्षाची पोरगी जाते. साधू महात्मा चर्चा ऐकत होता मायलेकीची. साधू महात्मा म्हणे पूर्ण आयुष्य देवावर खर्च केला अजून मला कळलं नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. 9 वर्षाची पोरगी काय उत्तर आणते ऐकण्याच्या आसमध्ये साधू महात्मा गल्लीतच उभे आहे. तिकडनं प्रेत यात्रेमधनं पोरगी फिरून आली. फिरून आल्याच्या नंतर तिच्या मायला सांगायला लागले. म्हणले आई मरणारा म्हातारा स्वर्गात गेला. साधू महात्म्यानं कमंडलू झोली जागीच ठेवली आणि जाऊन त्या बाईचे पाय धरले आणि 9 वर्षाच्या पोरीचेही पाय धरले. त्या 9 वर्षाच्या पोरीला सांगितलं दीदी पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केला. एकही दिवस असा नसेल तुम्ही देवाचं नामचिंतन केलं नसेल. बाई पूर्ण आयुष्य देवावर खर्च केला अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. आणि तू 9 वर्षाची पोरगी उत्तर आणते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. त्या 9 वर्षाच्या पोरीनं सांगितलं बाबा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई. बाबा प्रेत यात्रेमध्ये चालत असताना जर लोक म्हणत असतील वा काय माणूस भारी होता हो काय बाई भारी होते हो कोणावी सुख दुःख माऊ भरायचं समजिले हो या स्वर्गाने प्राप्ती. आणि जर प्रेत यात्रांमागे चालणारा लोक म्हणतच होते बरं वगैरे 2 वर्ष पहिले आवडीला आलं पाहिजे होतं याने समजिले हो या नरकानेच प्राप्ती. स्वर्ग आणि नरक आपली वागणूकच ठरवते नाही का. म्हणून एक विनंती असेल जीवन जगत असताना याच्या त्याच्या कुचापती काढण्यापेक्षा यांना त्याने कुचापती काढण्यापेक्षा मस्त आनंदमय जीवन जगू. बरोबर आहे की नाही. हो विठ्ठल विठ्ठल माणूस चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबा म्हणले अरे काय हरकत नाही. नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला. पत्नीचं नाव तर काही सांगितलं नाही तुम्ही पण ऐका. नाथबाबांच्या पत्नीचं नाव तर गिरजा. गिरजे आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे आणि अतिथी देवो भव आपला धर्म आपल्याला शिकवतो. अतिथी देव भव आपल्याकडे येणारा पाहुणा आहे तो बिनमुख गेला नाही पाहिजे. जर सकाळी आला तर त्याला चहा विचारा. दुपारी आला असेल त्याला जेवण विचारा. आणि जर तुम्हाला पण चहा नावी टाया नसेल दूध नावी टाया नसेल जेवण बी नसेल फुकटनं पाणी तरी विचारा. आणि जर ती बी विचाराने ऐकत नसेल तर काही विचारू नका पण इज्जत तरी लिहू नका. कळतंय का माझं बोलणं.
अतिथी देवो भव ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. येणारा पाहुणा आपल्यासाठी देव असतो. देव येणारा अतिथी आपल्यासाठी देव असतो. पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार पाहिजे. कारण आपला जुना लोक सांगेल पहिला दिना पाहुणा, दुसरा दिना पै, तिसरा दिनले राईस घ्या तुम्ही लाच कधी घे. समजा खेड्यावरचा एखादा व्यक्ती लांब येणं जाणं त्रास होत असेल, मग दुडामा आपला नातेवाईक आहे, 15 दिन नाही महिनाभर राहणार तरी वांधा नाही, अडचण आहे ना, मग थांबायला पाहिजे. पण बाकी ना खुशाल बॅगा भरल्याचं काय होतं ऐकत म्हणतात काय नाही वावरनं बटा आवराय घे, मग 8-15 दिन अंडे निघत राहिले तू शिलग रे, असं येडापणा काय करायला. अतिथी देवो भव मर्यादा आहे. अतिथी देव आहे पण कितला दिन निघता, 1-2 दिन, 1 दिन 2 दिन बरोबर आहे की. एक पाहुणा होना रावाले एक जोडपाकडे नवरान बायको त्या समा पाहुणा आहे. पहिला दिन पाहुणचार, दुसरा दिन पाहुणचार, तिसरा दिन पाहुणचार, चौथा दिन खायले ना. बाई म्हणे माय यांनी काही चुरे निघत अंग समावा म्हणे, याला काढावं. माय म्हणे माणूस म्हणे मी त्याला शब्द गाई कसं काय सांगू, जाय तोंडे गाय का जाय असं. मग टेन्शन लिहू नको, पाहुणाला पयांना आहे ना मी सांगस तसं कर म्हणे. म्हणे काय करू, तू फक्त किचन रूममा गादी ठी दे, गडीन गडी ठेवू गादीनी आणि फक्त भांडा उपट म्हणे. आई बहिणी गडीन गडी ठी दिली किचन रूममा आणि भांडा उपटायला लागले. पाहुणा जोडीतील उठणं एवढं टिपरली ना किचन रूममा घ्या, नुसता गादी सपासप मारेन. आई बहीण तर ताना कोपराला आराम मारे, हो माय मी मरज असून. हा भाऊ गादी मारे, ती बहीण तर ती आराय मारे, हो माय मी मरज असून. पाहुणाला असं वाटणं आपला मुळे दांगडू घुसणं, पाहुणा पै घ्या. माणूस बाहेर ना बाई म्हणे देख कसं खोटं मारा, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे हा ना माय मी कसं खोटं रण, पाहुणा पै घ्या. पाहुणा साना वाटे डुकीन सांगे मी बी कसं खोटं जायला नाटक कर म्हणे. तिथला वायबार पाहुणा होईल. अतिथी देवो भव. एकच दिन ना 2च दिन ना पाहुणा चांगला. नाथबाबा म्हणले गिरजे मोठ्याचं लेकरू आपल्याकडे आले, काहीतरी स्वयंपाकाला लाव. गिरजाईनं स्वयंपाक बनवला. गिरजाईनं स्वयंपाक बनवला, जेवायला बसवलं. या माणसाच्या लक्षात आलं आपण इथं आलतो जेवायला नाही. नाथबाबांचं हे पद खोटं ठरलं पाहिजे की नाथबाबा शांत आहेत. नाथबाबांना राग आणून दाखवायचा आहे. मग या माणसानं काय केलं, नाथबाबांना राग यावा म्हणून नाथबाबांची पत्नी गिरजाई जेव वाढत होती. अहो भाऊ खाता खाता उठना आणि गिरजाईनं पाठवर जाई बटना. आता मला सांगा, इथं बसलेल्या लोकांना विचारतो, गिरजाईच्या पाठीवर तो माणूस येऊन बसला, नाथबाबांना किती राग आला पाहिजे. तुमचंच सांगा. तुमच्या घरी तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला कोणीतरी येणाऱ्या अतिथीला जेवण सांगितलं, जेवणले बसेले आपला मित्र कोणी पाहुणा, जेवणले बसेले, जेवता जेवता आपली बायको वाढ राहिली, वाढता वाढता आपली बायकोन पाठवर येणारा पाहुणा बशी घ्या, कसं काय वातावरण राहील. मी तुमले विचारेले लग्न झालेत ना तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील ना तुमले लगीन समजत नाही बा. मी का साधू ना मटवरी झाले चौधरी झाला झालेत ना तुम्हाला लग्न. तुमच्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे, तुम्ही पत्नीला सांगितलं जेव वाढ, पत्नी जेव वाढते, तो बसणारा माणूस, जेवण करणारा माणूस उठीशनी बायकोन पाठवर बसणार, कसं काय वातावरण राहील. आपण एक बुकामा मुका कटा सुद्धा. हा पण माझ्या नाथबाबांनी सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसल्या त्याला पडू देऊ नकोस म्हणला. नाथबाबांनी सांगितलं मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस. महाराज ती माय सुद्धा तेवढी शांत होती, नाथबाबांची पत्नी. गिरजाईनं सांगितलं धनी स्वामी काळजी करू नका, मी पण लेकरांना जन्माला घातले, मी माय आहे, पोरगाला पडू देत नाही म्हणले, तुम्ही काळजी करू नका, लहान लेकरं वागवायची मला सवय आहे. एवढी शांत नाथबाबांची पत्नी. तर नाथबाबा बी पुढे घ्या. हो माणसेसने अजिबात शहाणपणा करा नाही, बाईना सपोर्ट शिवाय माणूसना शहाणपणा नाही रे भाऊ. बाकीना बोलता वाजा वाजत बाई शिवाय शहाणपण नाही. बाकीना सांगतच होती मग बापरे अहो भावती बाईसनी बडाई मारी चालणार काय बोलायला दांगडो घाला बुजानो याने. पण मला सत्यता मांडाना आवडत, बायको शिवाय माणसेसना शहाणपणा नाही. काय मत आहे तुम्हाला बसलेली मंडळी. हॅलो हाय बट सांगू तुम्ही सांगतो तुम्ही 2-3 जण एकट गेलेत ना त्यामुळे
बाईशिवाय माणूस ना शहाणपणा नाही. बाईमुळे माणसाची इज्जत वाढते. या बशेल माया आहेत ना, यशने काय मला जास्त दिन दाबेल नाही आज, पण मग सत्यता मांडणी. बाईशिवाय माणसाचं शहाणपण नाही. जर तुमचे मित्र भेटले तुम्हाला स्टँडला म्हणा कुठं, 2-4 मित्र भेटले, तुम्ही बाईला फोन करा, माझे मित्र आलेले आहेत गावाकडनं, मी त्यांना चहाला आणू का? बाई सांगते असं काय विचारताय, घेऊन ये त्यांना. तुम्ही मित्रांना घेऊन गेल्याच्या नंतर बाई लगेच पाणी देते, लगेच चहा तयार, लगेच मित्रांच्या समोरच माणसाला बोलवते, इकडे या, तुमच्या मित्रांना विचारा नाश्ता करून आले, नाश्ता करणार आहेत का जेवण बनवू? पुन्हा 4 मित्र 40 ठिकाणी बडाई मारतस. काय भाऊसाहेब घर होतं भाऊ, काय बाई समजदार होते भाऊ. आई कोणामुळे इज्जत वाढली? भाऊसाहेबने, बाईमुळे. बरोबर आहे की नाही? पण एखादी माईने जर आणले तर समजा गाडी बंद पडी की दुडा मग मुक्कामे, एखादा भाऊन दक रात्ना कीर्तनकार मुक्कामे थांब झाले, ते महाराज लोक बटा राय झाले, आलेले येऊ का ते असले तर त्या नसती बहिणी कोण मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आको समजिलो यांगर मा फाकुंदा माते. मग इज्जत वाढली कोणामुळे? बायकोशिवाय माणूस शहाणपण. बरोबर आहे की नाही? बायकोशिवाय शहाणपण नाही. एक भाऊ बोलता मोठा घ्या करे, बाई सांगे मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही. तो म्हणे मला शहाणपणाची काढ नको म्हणे, आपलं गैर पहिरेले. हो प्रमोद नगर जाऊ दे अक्का दुडा मग आपले दत्ताच राम राम करता. हो खरं आहे, पण मनाशिवाय शहाणपण नाही. तो आवर आहेच नाही. बाई म्हणे लिहू का परीक्षा? चालेल म्हणे. हो भाऊ आमदारकीने निवड चालू होती आणि निवड मग जोर जोर मग भाषण दी राहता. ज्याला कोणले घरकुल नसेल त्याला घरकुल मंजूर कर दिसू. हो ज्यास नाव गलीमा रस्ता नसेल त्याला सिमेंट कॉन्क्रीटना रस्ता मंजूर कर दिसू. हो शिलाई मशनी दी दिसू. इथलं बारी बारी सांग राहता ना. आणि नेमकंच बाईने 10-12 वर्ष ना पोऱ्याला दाडा म्हणे वैरे पिंड्यात तुम्ही बापले सांग मन माईन पुरण वाटायला बोलावं म्हणे. अहो फुल फॉर्म भाषण दे राहता. पोऱ्या उन्हा म्हणे पप्पा म्हणे काय म्हणे मन माईन पुरण वाटायला बोलावं. याला युवायामा थंडा आमचा. ज्या लोक सभा ऐकाले त्याच या भाऊन मागे दांगडो दाखवले आता पुढे. आणि लोकेंना काय मी शिलगाई ना अंशेकाना ज्या सभा होता त्या दांगडो दाखल पुढे होता. अहो भाऊ घर मागे बायकोल म्हणे तुला अक्कल आहे का? मी आमदारना प्रचार करायनो इथलं जोर मग भाषण दे राहणू बडा गावभर लोके बसेल आणि मी लोकेले सांग राहणू की कोणले घरकुल नसेल घरकुल मंजूर कर दिसू, विहिरी नसतील विहिरी मंजूर कर दिसू, सिमेंट कॉन्क्रीटना रस्ता मंजूर कर दिसू. मी इथला फॉर्म सांग राह तू आणि तू कुशाल पोऱ्याला दाडण सांगायला आहे म्हणे पुरण वाटायला बोलाव. बाई म्हणे मी सांगत ना मी ठरावती इज्जत वाढाव सुबी आणि मी ठरावती इज्जत घटाड सुबी. म्हणे इज्जत ही काय गे आता राखीले म्हणे. बाई म्हणे आता मान्य ना पण मनाशिवाय इज्जत नाही बट कर तू ते जाग पहिले. बाई बाहेरून लोक गावावर लोक उभा होतात. लोकेशने म्हणे तुमले काय वाटस मी मन नवराला पुरण वाटायला बोलावं का? अजिबात नाही. मना नवराने सभाले इथला बडा लोके बसेल शेत, इथला लोके मन नवराला ऐकायला येईल शेतच मग खाली कस काय दाडू मी पुरण वाटीत येईल शे मन नवराला सांग पुरणवर त्यासनं गोडतोंड करते तुम नाते काही वाटी द्यावं त्यामुळे बोलावं. म्हणजे पत्नीनं जर ठरवलं तुमची इज्जत वाढ होऊ शकते आणि पत्नीनं ठरवलं तुमची घट होऊ शकते. मनुष्यनी मानचेसनी बायकोन पुढे शांतपणा करा नाही रे भो. तसं मी का बडाई मार राहिनं त्या बी काय साध्या बायाने राहायला येतात ते मंत्रीने बहिणी होई जायचे असं दिवा या का दिले 1500 महिने 500-500 बी दिनं तरी 20-30 हजार ना धंदा होई जाईल आपला. विठ्ठल 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 आणि ते शांती ब्रह्मनाथ बाबा या भंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगता भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी अगोदर संतांचे पाय धरावे लागतील. संतांचे पाय धरत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. जर प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचायचं असेल तर अगोदर हनुमंतरायांची सेवा करावी लागेल. हनुमंतरायांची सेवा केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांची भेट होईल. जोपर्यंत संत येत नाही जीवनामध्ये तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. पण संत येतीलही पण ओळखण्याची आपली दृष्टी असणं गरजेचं आहे. आपली दृष्टी असेल तर आपण ओळखू शकतो खरा संत आहे का. नाहीतर आता सध्या असं चाललंय माझ्यासारख्याने पांढरे शुभ्र कपडे घातले की तुम्ही म्हणता महाराज संत आहे का? अजिबात रॉंग आहे. पांढरे कपडे घालणारे सगळे संत असतील अजिबात नाही. पांढरा कपडाच मग गणत दिखाले पांढरा शुभ्र राहतं पण राहतच बगडान जात ना. हो थोडक्यात सांगतो. बगडा माहिती असेल माया होती मला बहिणी बगडा माहिती असेल ना. बगडा पाण्यामध्ये उभा राहतो. उभा राहायची पद्धत कशी आहे त्याची? एका पायावर उभा राहतो. दिसायला पांढरा शुभ्र उभा राहतो एका पायावर उभा असा राहतो जस काय हरिद्वारना साधू येईल होतो. एका पायावर दिसायला पांढरा शुभ्र हो मग ते पाण्यातले जे कीटक असतात का ते मासे एका पायावर उभा आहे दिसायला पांढरा शुभ्र
विश्वासात घेतो त्या कीटकांना आणि उचलेल पाय बरोबर जोडे होणार का मग डोक्यावर टीन खायला असतो कोण? बगडा. असा गणच बाकीना दिकाल दव्या राहतस पण बगडाच राहतस. मला सांगणं समजी राहिना ना. दिसायला असतात पण आतून, दिसायला पांढरे शुभ्र असतात पण आतून काळे असतात. मग यांना संत म्हणायचं का? अजिबात नाही. इथंही आमच्या संतांचं प्रमाण आहे. ही ऐसे कैसे झाली भोंदू, ऐसे कैसे झाली भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला होनी राख, अंगाला उनी राख, ऐसे कैसे म्हणती साधू, ऐसे कैसे म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला उनी राख, अंगाला उनी राख. यांना साधू म्हणायचं का? अंगाला बघूत लावली मग साधू झाले का? खरं सांगू का? साधू आणि संत त्यांना म्हणावं. माझ्या नजरेमध्ये साधू ते असतात, मी नंतर सांगेन. तुमच्या नजरेतले साधू सांगतो. तुमच्या मते तुम्ही ब्रह्मचारी त्यांना म्हणतात ज्यांनी लग्नच केलं नाही. बरोबर आहे ना? तुमच्या मते ज्यांनी लगीन केलं नाही तो साधू ना? बरोबर आहे ना? हा. ज्यांनी लगीनच केलं नाही तो साधू ना? पण हा विचार रॉंग आहे. बाकीनाच लगीन करू नये पण संसारीपेक्षा जास्त आनंद लेतच त्याले साधू म्हणा ना का? बाकीनाचे भेटेल म्हणून राहायचे त्याचे साधू म्हणा ना का? चित्रेची देखुनी कामिना काम उपजी जयाची मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तम. साधू असा असला पाहिजे की चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे. तो खानदानी साधू. विठ्ठल 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 विठ्ठल. हा संत. संत जाऊ द्या, वारकऱ्याला पण नियम आहे. गळ्यात माळ असेल, स्वतःला वैष्णव म्हणत असेल, स्वतःला माळकरी म्हणत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आमच्या तुकोबारायांची शिकवण आहे. जाई व तू माते न करी साया स्वामी विष्णुदास कैसे नव्हे. हा, आमच्यासाठी परस्त्री, आमची माय, आमची बहीण हे विचार वारकऱ्यांची पाहिजे. संतांचा अजून पुढचा विचार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग काही काही दिसायला असतात पण आतून नसतात. त्यांना साधू म्हणायचं का? त्यांना संत म्हणायचं का? आणि त्यांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होईल का? अजिबात नाही. मग भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी खरा संत भेटला पाहिजे आणि खरा संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. पण खरा संत एवढा सहज भेटत नाही. इतका सहज खरा साधू खरा संत भेटत नाही. मग किती अवघड आहे शरद बाबा हे. भाऊ अवघडाई संत भेटिये, भाऊ अवघड हाय संत भेटिये, भाऊ अवघड हाय संत भेटिये, भाऊ अवघड हाय संत भेटिये, अवघड हाय संत भेटिये, भाऊ अवघड हाय संत भेटिये, अवघड हाय संत भेटिये, भाऊ अवघड हाय संत भेटिये. परी जगाची करुणा केली, बहु अवघड हाय संत भेटिये, बहु अवघड हाय संत भेटिये,
अवघड आहे संत भेटी अवघड आहे संत भेटी अवघड आहे संत भेटी संत भेटी हाय संत भेटी हाय संत भेटी. वा, खरे संत भेटल्याच्या नंतर त्यांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. पण खरे संत भेटतील का? भेटलेच तर तुमची ओळखायची दृष्टी आहे का? खरे संत भेटल्याच्या नंतर ओळखायची आपली दृष्टी असेल तर फायदा आहे, नाही ते संत ओळखायची दूरची गोष्ट बाबा, संत ओळखायची दूरची गोष्ट पेटी मास्टर बाबा. लोकेश करते साधा कीर्तनकार वैकावतच नाही ते संत कवी लोकांकडनं साधा कीर्तनकार ओळखू येत नाही, खरा संत कधी ओळखणार आहे? त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगेल, तवर भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. खरा संत कधी ओळखणार आहे? साधारण कीर्तनकार ओळखू येत नाही. माझ्या जीवनातले बरेच असे उदाहरण आहेत, लक्षपूर्वक ऐका, बोलू नका. माझ्या जीवनातले बस अरे भाऊ थोडं राहणार रे. अरे मना वय गर्दन किलो का नाही इथलं कपाडी नेम सुधरू मी खवाय टोकलं फिरायला राहणार. आता आई गेली माय ना का गेली माय आहो जोडा मासे आहो आई तिसरं होतं बाबा बोलता छातीवर दाटीन कटाया करेल पहिला नाही ते मरणच राहता. ऐका, खरा संत ओळखण्याचं सांगायलो. खरा संत जर आपल्या जीवनात आला तर भगवंताची प्राप्ती होते. पण खरा संत ओळखू आला पाहिजे अशी आपली दृष्टी असली पाहिजे. नाहीतर काही लोकांची नजर एवढी घाण असते का? हो, म्हणजे काही लोकांची म्हणतो मी मुद्दाम, कारण काही लोक एवढे चांगले आहेत ना, काही लोक एवढे चांगले आहेत जी बाईले संसार करणार आहे ना दिना पा नवराने जर का मेकीन भाजीन जुडी दिनी ना बाबा, जी बाई संसार करणार ना ती सडेल जुडी माहिती सुद्धा चांगल्या निवडीन भाजी बनायला. आणि जी वेळी उलगावणे ना ती थोडीशी बी सडेल राहिली ना ती जुडी फेक देस. बरोबर आहे का नाही? जिले संसार करणार ती त्यामुळे निवडीन बनाय टाकत भाजी. तसं बघायची पण दृष्टी असणं गरजेचं आहे चांगली. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो, एक दादा मला भेटला, एक काका भेटला. त्याने मला म्हणलं रविकिरण महाराजच का? म्हणलं हो काका. म्हणे महाराज आपल्या वडिलांची पुण्यतिथी करायची. म्हणलं मग तुमचं कीर्तन ठेवायचं, मी तुम्हाला युट्यूबला बघत राहतो, तुम्ही लई गोड बोलतात. म्हणलं धन्यवाद काकाश्री. आता तारीख दिनी द्या भाऊने म्हणे महाराज आणखी तारीख असं ठरी घे लेनदेन बडवी घे. आता नेमकंच मी गेलो कार्यक्रमाला. आता त्या गावामा जाणं होतं पण कोण घर कोठे आपल्या माहिती नाही राहत नवीन गावामा, बरोबर आहे की नाही? मी नेमकाच त्या गावात प्रवेश केला. आता गावातलं कोणीतरी व्यक्ती भेटेल त्याला विचारावं आमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहते म्हणून. पण नेमकंच एक उंच ओट्याचं घर होतं, तिथे एक आजीमाई बसलेली होती 70-75 वर्षाची. म्हणलं या आजीलाच विचारावं आमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहते म्हणून. त्या आजीने मला देखताच आजीने असं बोलायला ना बाबा आता आहे म्हणे. मला इतकं समाधान वाटलं. म्हणतं नक्कीच आजीना पोऱ्यान तारीख देईल शिकवा. मी जोडे घेऊ. मला देखताच ती आजी म्हणे भाऊ. म्हणतं काय माडी? म्हणे तू करम फुली कस का भाऊ? म्हणे हो म्हणा बा. म्हणता आई माईने काही इज्जतली नाही रव्या तू काय फस ना भाऊ. म्हणे तू करम फुली कस का? मी आजीकडे देखू काय मनकडे देखू म्हणतो. कुठे चुकाय राही ना बा. नेमकं मनामात चूक सापडणे माझी. आणि जवळजवळ मनामात चूक शोधत नाही, दुसऱ्यानं चूक शोधतच नाही. कारण जवळ गाडीમાં बसलो होतो ना, गाडीમાં बसलो होतो आणि तोंडली अशी मार्क्स लायला. एक आजीवनी ड्रायव्हरनं मागला सीटवरच बसलो होतो मी एसटीमा. एक आजीवनी म्हणा तोंड बिन बांधलेलं होतं. म्हणे दिदी आई बॅग बसलेली म्हणतो फार गाडी बिडी घेतो लोक मग सुद्धा करून मी आजीन कस काय बोला ना आजीन मला दिदी म्हणलेली एकदम कस काय दादा म्हणे शेगाव म्हणतो दिदीच बरं बऱ्याच ठिकाणी फसच मी. आता नेमकं त्या आजीकडे गेलो. आजीने मला सांगितलं भाऊ तू करून बोली कस का म्हणे. म्हणता रव्या फसला होती. मग आजीकडे देखू काय मनकडे देखू म्हणता मनामात चूक शे. माझी जी बॅग होती का बॅगच चुकीची होती ती पकडायची. मग दुसऱ्या कार्यक्रमाला जाताना मी बॅग चेंज केली, दुसरी बॅग घेतली.
त्या बॅगेला आपले जुने बाबा लोक वापरायचे बाबा, शबनम बॅग, शबनम. हा, शबनम बॅग मग फेटा ठेवली ना, उपरनं ठेवली ना, धोतर ठेवली ना. एसटीना प्रवास वेगळा, नदीना पलीकडे जाणं होतं मला. मग नदीना कोपरे कोपरे पाय पाय चाल राहील तुम्ही. शबनम बॅग मग धोतर फेटा उपरनं ठेवलं होतं. नदीना कोपरे कोपरे चाल राहील तुम्ही. एक भाऊ म्हैशीसले पाणी मार राहील. त्याने मनकडे देत तो माल म्हणे, हे भाऊ म्हणतो शिलक रे, तू कमाल मशी बाजारणार समजी राहिला. आता मला सांगा, विनोद वजा करायचा आहे. आता मला सांगा, जरी एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहेत आपण? इतकं सोपं आहे का? हा होय ना पहिला प्रसंग. जेव्हा लॉकडाऊन चालू झालं होतं ना बाबा, शरद बाबा, लॉकडाऊनच्या वेळेस हो, प्रवास करत असताना हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क अनिवार्य होता. तोंडाला मास्क पाहिजे आणि हाताला सॅनिटायझर करायचं काही, बरोबर आहे ना? तरच प्रवास. आता माझं, मी हा फेटा नेहमी, माझा आंघोळ झाली म्हणजे फेटा बांधतो आणि हा फेटाचा मागचा कापड माझा सोडलेला असतो आणि त्याच कापडने मी मास्क बनवून घेऊन असं तोंड बांधायचं. आता मला तोंड बांधेल. गाडीમાં बसलो, मला बडगाव जाणं होतं पण मला पारोडा लागून गाडी भेटून पाहिजे. मी पारोडाना स्टँडवर उतरलो. बडगाव जावासाठी गाडी विचारायला गो, एस टी अलाउन्स करतच त्या काकाकडे. म्हणलं काका, म्हणे काय महाराज? म्हटलं मला बडगाव जायचं, मला बस मिळेल का? ते काकांनी सांगितलं म्हणे महाराज 5 वाजेच्या नंतर संध्याकाळी गाड्या नसतात तिकडे जायला, पण एक पर्याय. म्हणलं काय? तर म्हणले प्रायव्हेट गाडी लागते. म्हणलं काका मला तेही माहीत नाही प्रायव्हेट गाडी कुठे लागते म्हणून. पण ते काका एवढी भारी होती का माझी बॅग घेतली, मला सोडायला आले. प्रायव्हेट गाडीवाल्यांजोडे उभं करते ना म्हणे, अहो गाडीवाला, आई गाडी जाई म्हणे बडगाव. त्याला म्हणतं का भाऊ गाडी कवय भरीन? म्हणे 1500 टे पुरावे लागतं. म्हणतं मी किती आहे? म्हणे पहिला. हो भाऊ, आप 14 कथा तकत फिरून मी. पण म्हणतं या 1400 टे भेट असतो, इथलं काय गरम होईल गाडी, मग बसा ना. म्हणतं समोर दुकाने होतात, मी वट्टावर जाईन बसिली ना, म्हणत तोंड बांधेल, कवय गाडी भरीन, मी पहिला आहे, अजून 1400 टे कवय तिने आणि बावली गाडीले. मी मस्त तोंड बिन बांधेन बसेल होतो टेन्शन मा. कॉलेज सुटी जायला होती, 5 वाजे जायला होता, कॉलेज सुटी जायला होती. कॉलेजना पोरे जाई राहतात, मी येते त्या दुकानना वट्टावर वनवाशेल निघत बसेल होतो, गाडी कवय भरायला. त्या कॉलेजना पोरेस म्हणा 1-1.5 नव्हतं, त्यांनी मनावर ध्यान पडली. त्यांना मित्रशले म्हणे, हो हाय पोर काय भारी बसेल. मला पहिले आई सांगा लाज वाटे बरं. पहिले असं गडे ना मन सांगे मी घर जाईन रडत बसू, आपला सांगे असं का बसलो, मन नंतर ध्यान मावून. आता ते मना काय दोष आहे? आई काय ठोकी टाकी थोडं बनायला, देवणी जसं बनायला तसंच येते. हा, त्या पोरगाने मनकडे देखो भाऊ म्हणे, पोर काय बारी बजायचे म्हणे. म्हणता रव्या या फसेल येतात ते, आपली बी गाडी भरायला 1 तास लागावशे, यासले येडच कर म्हणते. यासले ना हालवायनं कुत्र वासमान मग गम ठेव म्हणतो. यासले मी 15 मिनिटाच्या नंतर तोंड सोडत त्यास ना म्हणा एक ध्यान पण येऊ पोर नाही रे, पोऱ्या शेर तू. मग पोऱ्याशी आई समजे गे, मग उत्सुक राहो ना, तरी बी बाकी ना किडा पाडत का रे, अहो दिकसा सारा असा साव काय करत होईल, काय का करेना तुमले कांदाव पडायला जाणार. म्हणजे लोक असे नको कराल त्या गोष्टींना तोंड घाला सवय. का बघ तुला कपाशी काड्या उपाडले नाही आता म्हणाले. पण लोकांना सवय असते नको त्या गोष्टींमध्ये तोंड घालायची, नाही का? म्हणे अहो काय करत असेल रे म्हणे. मी म्हणतो या येडा वयाचे अजून बी अर्धा तास बाकीचे. मी गाणं गुणगुणायलो, गाण्याचे बोल होते, हे लगभग लगभग माझ्या रायाची, लगभग लगभग माझ्या देवाची, गळ्याची दुरी जायाची अन गाडी गुंगराची आली कोरल्या भायाची, गाडी गुंगराची आली कोरल्या भायाची. हो गाडी घुंगराची आली चोरट्या भायात, गाडी घुंगराची आली चोरट्या भायात. लगभग लगभग माझ्या रायाची, लगभग लगभग माझ्या देवाची, गळ्याची दुरी जायाची, गाडी घुंगराची आली चोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली चोरल्या भायात. हे गाडी घुंगराची आली चोरट्या भायात, गाडी घुंगराची आली चोरट्या भायात. त्याच ना म्हणा एक म्हणे हो बाबा, हा ते खंडेराव ना गाणं म्हणा नाव का गोंद्या होईल म्हणे.
मी म्हणतो अजून मी येडावर शेत, अजून 15 मिनिटं बाकी शेत. मग मी गवडण म्हणली बाबा, शरद बाबा गवडण म्हणली गुरुजी. गवडण मी आपली वारकरी संप्रदायातली नाही म्हणली, शपथ गवडण म्हणली. जसं आपले जुने भजनी मंडळवाले म्हणायचे ना, रात्र काढायची तेव्हा शपथ गवडणी म्हणायची. हा, त्या गवडणीची बोल असे होते, हे जाऊ दे गट भरण्या ये मुनीला, तू जाऊ दे गट भरण्या ये मुनीला, मला रे अडवून कोण तुला, मला रे अडवू नका नंदलाला, मला रे अडवू नका नंदलाला. जाऊ दे गट भरण्या या मुनेला, जाऊ दे गट भरण्या या मुनेला, मला रे अडवू नका नंदलाला, मला रे अडवू नका नंदलाला, मला रे अडवू नका नंदलाला. त्यांच्यातलं एक म्हणला होते तमासा मान्या गवडणी म्हण नाव का तो तान पारखी नाही गो म्हणे. आता मी इतकं फिरवून कशासाठी सांगत होतो तुम्हाला, इतकं फिरवून कशासाठी सांगत होतो, जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जर तुम्ही ओळखला, खरा संत ओळखला आणि संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर बेनिफिट काय होईल अभंगाच्या प्रथम. हरि प्राप्ती हो काय, 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 हो हरि प्राप्ती हो काय, 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 हरि प्राप्ती हो काय. हो धरावे संता तेथे पाय, धरावे संता तेथे पाय, धरावे संता तेथे पाय, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, धरावे संता साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केला. वाजले 8:15, आपला कीर्तनाचा टायमिंग होता 6 ते 8. मी 15 मिनिटं लेट झालोय, तोही टायमिंग तुमचा भरून गेलेला आहे. आता मोजून 5-10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल, चालेल ना? मनात आता युवक आले येईल त्या कोणचा टाकते ना मला. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. काही हरकत नाही, मी अजून 10-15 मिनिटं बोलेल, काही टेन्शन घेऊ नका. पण आता काय करायचंय, नित्यनियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी मोकळी नामचिंतन करायचे, सर्वांनी भजन गायचे, सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचे. जो भजन म्हणणार नाही त्याला बाजूवालानी शपथ रे भाऊ, बाजूवाला चिंता राही, बाजूवाली बहीण सांगे म्हणावं ताई मी उपडी जातो, हो बहीण म्हणावं. सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचंय. शरद बाबा हरी जय जय, हरी हरी जय जय, वार खुमाई रघुमाई, हरि
विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई 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 जय श्री राधे. सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं बरं? खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन गायलं? अजिबात लबाड नाही बोला ना. मला पहिले लबाडांना राग येतो. बरं ठीक आहे, 2-4 बाया म्हणल्या. बाकी ना आता 1-2 बाबासनी वरात करा. मग बाकी नाच नाही. देवनी काय दरादरी बी द्यायला शेका. बोलतात दांगडो करेल भावना सांगे असं काही शेका. अरे देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची? इतकी वेळी भक्ती करायची. विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बजरंग बली की जय. हलो विठ्ठल 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 भजन गायला लाज ठेवायची नाही. आठे म्हणा जाऊ काटे म्हणतात नाही. नको त्या गाणं म्हणाला आयरे करतात नाही. हो मला अनुभवच सांगत मी कीर्तन मग जास्त करीच नाही. हो आठे चांगलं वातावरण आहे. बराच बाबा लोक बसले कीर्तनले 75 वरीच ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहील. अरे भगवानना नाव लिहावून सांगतील येतच नाही. 75 वरीच ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहील. तर बाबा स्वर आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा कोटाना बोलावतो की वासती. 75 वरिष्ठ वयमा जरी या किडा पाड राहणार यान पहिले कितला पाडेल होती. 75 वरिष्ठ म्हातारा म्हण राहील तर हे धोकेबाज धोकेबाज धोकेबाजवती रती. एक बुका मुका कट्टा असं जे कर. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले टाकायचे त्याच्यामध्ये. जसं की ये तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरी बातें में काना घर छोड़ दिया गई. तेरे बातें में काना घर छोड़ दिया गई. तेरे बातें में काना घर छोड़ आ गई. तेरे बातें में काना घर छोड़ आ गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. बस दिन काना घर छोड़ आ गई. तेरे नाथ मेरे प्रभु घर छोड़ आ गई. तेरे नाथ काना घर छोड़ आ गई. तेरे नाथ तेरे काना घर छोड़ आ गई. आई बहिण बाबा न आता तरुण भाऊला सांगास आठे पजन मनानं सांग. आठे म्हणतात नाही या मग या कवय म्हणतस यासली एखादी पूर्णी व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल बितडा आडे बघतस आमचं ते म्हणतस या पाखरा आजाद केले तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे. तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. उलट
उलटून पाकरून पहिले ठरायला होतं म्हणलं की निघून द्यावं येडाले वाढायला होतो असं तुले फक्त मोबाईलला रिचार्ज मारायला करता तरी ठेवलं बारट करून नाले उलटून पाकरून लगीन करीन 3 वरीस माहीस ना एक वरीस ना पोरग कड्यावर असावं चौक मा बटेल राहत याला देखील सांगा 3 पोऱ्याला बघ बा मामा कसा बसलाय बघ कथा जायची ना पाकरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंता प्रतीचे भाव बदल भाई मैं तो मेरे भगवान के लिए यही चाल पे यही गीत पे मेरे भगवान के प्रति भाव बताता हूँ सुनो ये नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते हवाले तेरे ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया 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 नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले किया देखते ही देखते हवाले किया कान्या तेरा नाम कर दिया कान्या दिल तेरा नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया कर दिया कर दिया गाणं कसलंही असू द्या भाव आपले भगवंता प्रतीचे असले पाहिजे बाबा अजून तरुण भावांना सांगतो आपण एक गाणं आहे ला 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 कोणतं गाणं होतं बहिणी माहिती आहे पण जो सांगितलोच भांडा कशी आहो मीच काय राहणार माझा चाल कसली असू द्या हो चाल कसली असू दे बाबा भाव आपल्या भगवंता प्रतीचे असले पाहिजे जसं की हे शाम जानी जिगर तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा आ गया शाम जानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया कब नजर से मिला ही मजा आ गया कब नजर से मिला ही मजा आ गया वो दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदा ये दिखाई मजा आ गया तुम्ही फक्त हिंदी गाणं सांगा मी लगेच भजन सांगतो तुम्हाला तेरे चरणों से लिपट जाते हैं तेरे चरणों से लिपट जाते हैं चल तेरे इश्क में पड़ जाते चल तेरे इश्क में पड़ जाते आई बहीण माणसासाठी आता तुमनं बहिणीचं तुमना गाणं पहिल्या बाया निंता निंता सुद्धा गाणं म्हणेत हे जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मागेराला माझ्या जाते मागेराला जाते मागेराला माझ्या जाते मागेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मागेराला माझ्या जाते मागेराला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला पहिल्या बाया वावर मजा आहेत तरी गाणं म्हणेत पहिल्या बाया चक्क्या होत्यात नाही ना गटावर दयन आहेत म्हणे ऐकेले म्हणे जुन्या म्हाताऱ्या बसेल होते नाडे पहिल्या बाया 50 ना पुढल्या काकू असले विचारस पहिल्या बाया गटावर दळण दळेत आणि गटावर दळण दळेत ना त्या गाणं असा म्हणेत ना
त्या गाण्यात मग सुद्धा असा दम होता ना, नवीन येणारी सुनबाई ना डोळ्यामध्ये अश्रू चालू आहे होतो दादा. नवीन येणारी सुनबाई तिनं डोळ्यामध्ये अश्रू चालू आहे असा गाणं म्हणत पहिल्या बाया. हे भाऊ बहिणीना जगडा जगडा जाया कावन मा, बहिणीना डोळे पाणी बंद मना पस्ताये मन मा, असं गाणं म्हणत पहिल्या बाया. आणि आते लेकरे झोपाळून टाकले बी आतीने माया म्हणते सोडी दे ये झुमकी तुम्ही काय त्या पोरेले वयन लागे बहिणीचं बरं झाला. हरी भगवंताचं नामचिंतन महाराज. हो माझ्या जनाबाई सारखं मीराबाई सारखं माझ्या मीराबाईनं भगवंताला प्राप्त करून घेतलं माया. हो बापानं विरोध केला नाही, समाजानं विरोध केला तरी थांबली नाही. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगरू बांधून नाचली. तुम्ही म्हणसान गरीबाची, एखाद्या गरीबाची मुलगी नाचली असते तर लोकांनी तेही म्हणलं असतं. पण दादा राजकन्या होती, ऐका ना, राजकन्या होती. परिस्थिती काय होती? चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया, धनवान की बेटी प्रभु से नाता जोड़ लिया. नाचे बाई मीरा बाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, बेच जुगनिया का डाला, राजा कुल के आन बान को मेरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने भगवान से नाता जोड़ लिया, नाता जोड़ लिया. माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून भगवंताला प्राप्त करून घेतलं माया. हो लोक काय म्हणतात त्याच्या नादी लागू नका. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. पतिव्रता स्थितीला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. जेव्हा परमार्थाकडे आपण ओढवले जातो ना, जेव्हा परमार्थाकडे आपण वळतो ना, तेव्हा नावं ठेवणाऱ्यांची कमी नाही, किडा पाडणारच नाही, कमीच नाही. नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडतात, तुम्ही चुकलात तरी ते तुमची चूक पोटात घालतील आणि तुमच्यावर प्रेम करतील. पण ज्यासले तुम्ही चालतच नाही त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार नाही. आणि ज्यासले चालतात नाही त्यासना विचार करीन जगणे नाही. विठ्ठल तरुण भावांनाही सांगतो, आपल्या कीर्तनातला खरा संदेश आहे. तरुण भावांना सांगतो, कोणी काय म्हणतं हे डोक्यातून काढून टाका. जर तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल, आपण घोडा घेतो. घोडा 50 लाखाचा असू दे की 50,000चा असू दे. बाबा घोडा 50 लाखाचा असू दे की 50,000चा असू दे, नवरदेव जर बसला घोड्यावर तर त्या घोड्याला पहिले जापडी लावणी पडस. घोडा 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या, त्याला पहिले जापडी लावणी पडस. का? तो घोडा 50,000 ना राव का 50 लाख ना राव, त्याला जर जापडी लाईनी आता तर कामा नवरदेव कानी कर दिवे म्हणशील. पहिलं काम आपण त्याला जापडी लावतोस तसं. हो जापडी लावायनी म्हणजे नवरदेव पक्का मंडपमा पोहोचत. पण जापडी नसल्यावर नवरदेव कुठे कानी विजय सांगता येत नाही. तसं जीवन जगत असताना आपण आपल्या डोळ्यांना झापडी लावायची. आजूबाजूनं देखाना नाही कोण काय केला पाडा ना, आपलं ध्येय काय कारण समोर देखाना. सक्सेस होस माणूस. विठ्ठल विठ्ठल चांगलं करत असताना वाईट निघतच बरं का. आता तुम्ही जराडे कीर्तन आयोजन करेल ना दादाश्री, तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे चौधरी साहेब, मग बटालो की चांगलं म्हणतील का?
बाकी ना किडा पाडणारा बी राहतील बा आम्हाला गेल्या मग काय दांगडू घाला असं राहतील ना काही काही मग हो. जसं की फॉर एक्झाम्पल माझं या वर्षाचं उदाहरण आहे, जसं गोळानं सांगा ना तसं आता या लाईटीला आलेत. लाईटी कशासाठी आले चौधरी साहेब तुम्ही? उजळकरांसाठी, बरोबर आहे ना? उजळकरांसाठी लाईटी लावायचे, पण जटे उजळ करो का तटेच किडा पडतस. खरं आहे का नाही? मग माले सांगा हाय उजळकरांसाठी लाईटी लावल्यात, पण जटे लाईटी लावतो तटेच किडा पडतस. पण एक लाईट असा दाखडा की किडा असे बेन बंद पडी असं शेका अजिबात नाही. कारण त्या लाईटली माहिती आहे किडा पायटी मर जातील मला सकाळी आपण चालू होणं. म्हणून जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, किडे पाडणाऱ्यांना पाडू द्या, त्यांच्या नादी लागू नका. सक्सेस व्हायचं असेल तर आपलं ध्येय काय ते गाठायचं. आपण सोपं करी सांगू का? काही पोरे जर काही करायला निघणार ना वयल अर्धला वट्टा सोर बडी सांग काय भाव साहेब ना पोऱ्या येडा शिकू काय बी कर मग तो दुसरा आपण इथला 150 नारा दादे रे येडे झालं ते काय बी कर. आणि तो पोरगा सक्सेस होय ना का या दाखव त्यानं दार मा उभा राहतात बावड्यो पेडा बिडा कोय कॉड राहणार भूक आयले किडा तर तुम्हीच पाडणार होतात ना रे. हवा असं काय करत तसं काय करत. म्हणजे तुम्हाला सांगतो महाराज, जेव्हा आपली बाजू राहते ना भक्कम तेव्हा लोक आपल्या पाठीशी असतात. फक्त एकच करायचं की भगवंत आपल्या पाठीशी असला पाहिजे. लोक आपोआप येतात आपल्या मागे. विठ्ठल जेव्हा मी वृंदावनवरून आलतो का माझ्याकडे बघून लोक असं म्हणे सुरुवात वहिनी मला वैक येत नाही युट्यूबना माध्यम त्यांनी असं कोणतं गाव नाही का त्या रवी किरणना नंबर नसेल. पहिले लोक मनकडे देतात ना ओ भाऊ हवा असा काय राहतो हवा सकाळ शेवो आज सकाळ शेवो असं म्हणत आता अशी परिस्थिती येऊन उभी राहिली. म्हणी लायकी नाही तेवढी, पण जवळ मी गली माई निघस ना तरी कमीत कमी 10 लोक तरी असा देखतस यार या पोऱ्याला देख का असं वाटस जस काही कृष्ण भगवान चालणार जणू काही राधा राणी चालणे या भाव असं काय करत पाहिजे इथपर्यंत आणि ती देणार मी बदलून लोकेसना भाव बदलाय टाका. आपण जेव्हा काय करायला निघतो ना लोक नावं ठेवतात. महाराज नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस. हो परमार्थामध्ये ओढायचं असेल ना तर लोक काय म्हणतात त्याच्याकडे ध्यान देऊ नये. एखादी मायनी जर ताटली ना आणि गलीमाई जर जास होईना 2 म्हाताऱ्या गलीमा उभा राहते माय बिको ऐकाय देव मंदिरवर चाल नेऊ माय बिको आको जास्त 150 मग ती गण देव करायला लाग जाईल का? तिनं देव करा मग तुला बिग भरी काही आहे का? कितला रिकामा कुटाणा शेती कराय ना कोणते करू द्यायला पाहिजे. पण लोकेशले किडा पाडांचा वैराज मनीषीन बहिणी सोन तुमले बी सांगा कोणी कितला का किडा पाडे ना आपलं डोकामा जे शेना परमार्थ करणार जे करणार ते करी लेवाना सक्सेस वस माणूस बुकणारा कुत्राशनी वर्ष लागू नये. हत्तीच्याला बजारात कुत्ते बुके 1000. हो सक्सेस व्हायचं असेल बुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. आता भरपूर वेळ झालेली बोलण्यासारखं भरपूर आहे पण पुन्हा कीर्तना बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात माझा तोल गेला असेल तर सगळ्या भावांना सांगेल दादा मी तुम्हाला इथं दुखवायला आलेला नाहीये. न कळत माझ्या शब्दानं जर कोणाचं मन दुखावलं असेल तर सगळ्या तरुण भावांची जाहीर माफी मागतो. कसं आहे ना मला माहीत नाही ना वातावरण एखादानं खरंच पाखरू सोडीन निघ जायलोय त्याला असं वाटे महाराज ते म्हणा कोकट्या महानेन चालणार हो दादा मला काहीच माहीत नाही भाऊ तुम्ही पाय पडस रे राजा. तरुण बहिणींनाही सांगतो ताई मी तुमच्या पाया पडून माफी मागतो का एका शब्दात तोल गेला असेल. इथं बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत इथं बापासारखे म्हातारे बाबा बसले त्यांनाही सांगेल बाबा माझ्या शब्दात जर तोल गेला असेल तर तुम्हाला 4 पोरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था समजा 2 असतील 3रा समजा 1 असेल 2रा समजा तुमले पोरगा नसेल माल दत्तक लिहिल्या का आपण माफ कर जाय. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं ते संतांचं अगोदर भजन गाऊयात. सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखामेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय